काल बबनराव लोणीकर, खरं तर ते विद्यमान आमदार आहेत, पण ते माझे मंत्री आहेत आणि भाजपचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी जे विधान केलं की त्यांनी हे विधान केलं की मोदींनी 6,000 रुपये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिले. आणि हे बोलताना एक भाषा असते, अतिशय खालच्या थराला जाऊन ते बोललेले आहेत. तुम्ही जर त्यांचं जे भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये तुझ्या बापाला, तुझ्या माईला, तुझ्या बहिणीला, तुझ्या बायकोला, तुझ्या सगळ्या घरातल्या सगळ्या स्त्रियांना, म्हणजे ही जी भाषा होती त्यांची ही अतिशय खालच्या तराला जाऊन होती. उलट ते उद्दमपणे परत म्हणतायत की आमच्याकडं अशा बोलीभाषेत बोललं जातं, पण बोलीभाषेत बोलताना सुद्धा त्यांच्या शब्दातली माधुर्यता बघा, त्यांच्या शब्दातला खालच्या थराला जाऊन बोलण्याची पद्धत बघा. राहिला विषय मोदी साहेबांनी 6,000 रुपये दिले. शेतकऱ्यांच्या आयुष्याची केलेली ती थट्टा आहे. 6,000 रुपये जर वर्षाचे धरले 365 दिवसाचे तर 16 रुपये सुद्धा दिवसाला त्या ठिकाणी होत नाहीत. जेव्हा जातीचा विषय येतो, जेव्हा धर्माचा विषय येतो, तेव्हा या देशामध्ये, या राज्यामध्ये आंदोलन होतात, विरोध केला जातो. पण जेव्हा एखाद्या शेतकऱ्यावरती बोललं जातं तेव्हा रस्त्यावरती शेतकरी एकत्र होऊन का उतरला जात नाही? कारण ह्या शेतकऱ्याची एकजूट होऊ न देण्याचं काम हे बीजेपीच्या आणि या विरोधक सरकारने केलेलं आहे. लाडक्या बहिणीला जे पैसे दिले 1,500 रुपये, असं कधी कुठलं आंदोलन झालं होतं का? कुठलं निवेदन आलं होतं का की लाडक्या बहिणींना आम्हाला 1,500 रुपये सरकारने दिले पाहिजे, शासनाने दिले पाहिजेत? निवडणुकीवरती डोळा ठेवून यांनी 1,500 रुपये जाहीर केले आणि हे 1,500 रुपये देत असताना यांच्या खिशातले दिलेले नाहीत. मायबाप जनता, या ठिकाणचा शेतकरी, कष्टकरी, तरुण हे इथं या ठिकाणी कष्ट करत आहेत आणि त्यांच्या घामाच्या पैशातून या सरकारला कर जातो आणि त्याच्या माध्यमातून दिलेले हे पैसे आहेत. पण दिवसेंदिवस जर आपण बघितलं तर हे बीजेपी वाले बेताल वक्तव्य करतात आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करत आहेत. नाताळाच्या माती हनुकाटी असं म्हटलं तरी ह्यांना वावगं ठरणार नाही. बघितलं जाईल, मी ऐकून घेतो, मी पाहिलं नाही, मी ऐकलं नाही, मी माहिती घेतो, ही या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची उत्तर आहेत. या महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री हवाय, म्हणजे त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहीत होतील. ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फक्त तोडाफोडीचं राजकारण करणं, जाती धर्माचं राजकारण करणं, तेच खाली शिकवणं, तेच संस्कार देणं, हे काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ही सर्व मंडळी करत आहेत. यांना या सगळ्या राजकीय व्यापातून शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींच्यासाठी, या देशातल्या तरुणांसाठी काम करायला वेळच त्या ठिकाणी मिळत नाही. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75. आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच AV9 मराठीला सबस्क्राईब करा.